नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट प्रॉमिसेसला कोणत्या पद्धतीने आपण प्रॉमिस कंप्लीट होईपर्यंत आपण थांबू शकू. जसं की वेट कीवर्डने आपण थांबू शकतो प्रॉमिस कंप्लीट होईपर्यंत. आणि एसिंग कीवर्ड म्हणजे काय, ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत. प्रॉमिसेस मी कालच्या व्हिडिओमध्ये घेतले होते, त्याचाच हा पार्ट 2 आहे. तुम्ही असं समजू शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचण झाल्या तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता, याच्या आधीचा प्रॉमिसचा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर तुम्ही करू शकता. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर एसिंग म्हणजे काय? एसिंग म्हणजे एसिंग हा एक कीवर्ड आहे जे फंक्शनला एसिंक्रोनस बनवतं. ठीक आहे. आपण नॉर्मल फंक्शन्स आणि एसिंग फंक्शन मध्ये जे डिफरन्सेस आहेत, समजा ते नॉर्मल फंक्शन मी घेतलेले डिस्प्ले, ठीक आहे. आणि इथे मी एक कन्सोल लॉग करतो. आय एम फ्रॉम डिस्प्ले, ठीक आहे. आता हे मी फंक्शन घेतोय. त्याच्यानंतर आता मी एक एसिंग फंक्शन घेतोय, ठीक आहे. एसिंग फंक्शन आहे, एसिंग फंक्शन आहे डिस्प्ले नेम, ठीक आहे. त्या डिस्प्ले नेम मध्ये मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. माय नेम इज लर्न लिफ्ट, ठीक आहे. हे अशा पद्धतीचं. तर आता मी काय केलं इथं, एक एसिंग फंक्शन घेतलाय आणि एक नॉर्मल फंक्शन घेतलाय. तर याच्यामधला डिफरन्स तुम्हाला आता मी सांगतो. पहिला डिफरन्स आहे एसिंक्रोनस कीवर्ड आहे, याला एसिंग कीवर्ड आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की हे जे फंक्शन आहे हे एसिंक्रोनसली रन होतं आणि या फंक्शनला आपण कंप्लीट होईपर्यंत थांबू शकतो. म्हणजे जे आपलं जे रन टाइम आहे, रन टाइमला आपण जावास्क्रिप्टच्या रन टाइमला आपण थांबू शकतो. की का, तर कारण की हा एसिंक्रोनस आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जावास्क्रिप्ट जे आहे ते मल्टी थ्रेडेड नाही आहे, सिंगल थ्रेडेड आहे. तर त्याच्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रॉमिस जे आहे, प्रॉमिसला त्याने एक्झिक्यूट करून सोडून दिलं आणि त्याच्यानंतर जो डिस्प्ले नावाचा फंक्शन होता, तो डिस्प्ले नावाचा फंक्शन त्याने कॉल केला होता. परंतु आता तसं होणार नाही. जर मी आता याच्यामध्ये डिस्प्ले नेम जे आहे, याच्यामध्ये आता मी डिस्प्ले नेम जे आहे फंक्शन ते कॉल करतो, ठीक आहे. डिस्प्ले नेम आणि त्याच्यानंतर मी डिस्प्ले, हे दोन फंक्शन कॉल करतो. तर तुम्ही आता बघू शकता हे जे सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स मी तुम्ही लक्षात ठेवा, हा सिक्वेन्स सुद्धा मी तुम्हाला काल सांगितला होता, ठीक आहे. आता तुम्ही इन्स्पेक्ट करतो आणि इथे जर मी कन्सोलमध्ये पाहिलं तर तुम्ही बघू शकता माय नेम इज लर्न लिफ्ट आहे आणि आय एम फ्रॉम डिस्प्ले. का, तर याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्या पद्धतीने मी दिलेला होता, ठीक आहे. परंतु आता काय होतंय, मी एसिंक्रोनस फंक्शन म्हणजे लिहिलेले आहे डिस्प्ले नेम, ठीक आहे. तर एसिंग फंक्शन आहे, तर मला अवेट करायचंय. काय करायचंय, वेट करायचं की हा फंक्शन कंप्लीट होईपर्यंत. तर कोणत्या पद्धतीने मी करू शकतो, तर त्याच्यासाठी मला या डिस्प्ले नेम मध्ये एक मला प्रॉमिस लिहावं लागणार आहे, ठीक आहे. तर आता रिटर्न मी काय करतो, न्यू प्रॉमिस. पहिला आहे रिझॉल्व, ठीक आहे. एक मी काय करतो, एरो फंक्शन लिहिण्याच्या ऐवजी नॉर्मल फंक्शन लिहितो, ठीक आहे. फंक्शन रिझॉल्व, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कोणतं फंक्शन आहे, फंक्शन तुम्ही म्हणू शकता जो आपण पाहिला होता ते रिजेक्ट, ठीक आहे. तर आता मी काय केलंय, दोन फंक्शन घेतलेत. एक फंक्शन आहे रिझॉल्व आणि दुसरं आहे रिजेक्ट. ते कोणत्या पद्धतीने आहे, ठीक आहे. तर आता हा न्यू प्रॉमिस मला येतोय. मी काय करतो, इथे कन्सोल लॉग करतो. नाही, कन्सोल लॉग नाही, तर मी काय करतो, इथे रिझॉल्व करतो, ठीक आहे. रिझॉल्व काय करतो, आय एम फ्रॉम प्रॉमिस, ठीक आहे. आय एम फ्रॉम प्रॉमिस. आणि रिजेक्ट करताना सेम आहे, आय एम फ्रॉम प्रॉमिस बट रिजेक्टेड, ठीक आहे. आय एम फ्रॉम प्रॉमिस बट
रिजेक्टेड अशा पद्धतीचं. ठीक आहे. आय एम फ्रॉम प्रॉमिस बट रिजेक्टेड हे केलेले. आता हे रिजेक्ट फंक्शन आपण रिजेक्ट मध्ये हे दिलेले आहे. आता हा डिस्प्ले नेम काय करतोय आपल्याला तुम्ही बघू शकता, प्रॉमिस ऑफ एनी हा आपल्याला रिटर्न करतोय. ठीक आहे. तर आता मी जेव्हा हा डिस्प्ले नेम कॉल करतो, ठीक आहे, तुम्ही बघू शकता आय एम फ्रॉम डिस्प्ले कॉल झालेलं आहे. ठीक आहे. इथं प्रॉमिस रिटर्न करते, तर मला याला स्टोअर करावं लागेल. ठीक आहे. वेअर प्रॉमिस इज इक्वल टू डिस्प्ले नेम जे आहे ते प्रॉमिस मला रिटर्न करते. तर मी काय करतो, तर प्रॉमिस डॉट सॉरी प्रॉमिस डॉट देन करतो इथे. ठीक आहे. तर देन केल्यानंतर इथे दोन आहेत. ठीक आहे. एक रिझॉल्ड आहे आणि एक रिजेक्टेड आहे. ठीक आहे. तर मी काय करतो, रिझॉल्ड नावाचं जे आहे, एक मी ॲरो फंक्शन घेतो किंवा फंक्शन घेतो. फंक्शन आता हे काय झालं, रिझॉल्ट झालेलं आहे. तर इथे मला येणार आहे रिझल्ट, जे काय येणार आहे ते. ठीक आहे. तर मी इथे कन्सोल लॉग करतो, जो काही मला रिझल्ट येणार आहे तो. हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं होतं. ठीक आहे. प्रॉमिसला आता हा फंक्शन मला प्रॉमिस रिटर्न करतोय, तर मला त्याला स्टोअर करावं लागणार आहे एका व्हेरिएबलमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मला देन कॉल करावं लागणार आहे. आता नॉर्मल जावास्क्रिप्ट काय करतं, जेव्हा आता हे विदाऊट फंक्शन आहे, विदाऊट एसिंक आहे. ठीक आहे. आता हे विदाऊट एसिंक आहे, नॉर्मल फंक्शन आहे. तर इथे काय करतं, जावास्क्रिप्ट हा प्रॉमिस जो आहे हा प्रॉमिस कॉल करतो आणि नेक्स्ट लाईन जी आहे ते डिस्प्ले करतो. हे तुम्ही पाहू शकता, आय एम फ्रॉम डिस्प्ले हे पहिल्यांदा प्रिंट झालं, आय एम फ्रॉम प्रॉमिस जे आहे ते नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या लाईनला प्रिंट झालं, जे काही इकडे येणार आहे तो आय एम फ्रॉम प्रॉमिस. ठीक आहे. आता आपल्याला असं नाही करायचं. आता जे आहे, मी इथे जे डिस्प्ले नेम आहे, डिस्प्ले नेमला मी तुम्ही पाहू शकता डिस्प्ले नेमला जे आहे ते मी इथे सुरुवातीला कॉल केलेलं आहे आणि डिस्प्ले जे आहे ते डिस्प्ले सेकंड टाइमला. तर मला सुरुवातीला जे आहे ते आय एम फ्रॉम प्रॉमिस जे आहे ते प्रिंट करायचे. कोणत्या पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आहे प्रॉमिस जे आहे ते रिटर्न केलेलं आहे, आपण याला करू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अवेट कीवर्ड जे आहे ते अवेट कीवर्डला आपल्याला द्यायचं. तर अवेट कीवर्ड जे आहे एसिंग कीवर्ड सोबतच येतं. जसं तुम्ही पाहू शकता, आता ही एसिंग मेथड आहे. पण अवेट कीवर्ड आपल्याला यूज करण्यासाठी आपल्याला ज्या फंक्शनमध्ये आपण अवेट कीवर्ड जो आहे तो यूज करतोय, त्या फंक्शनला पण आपल्याला एसिंक्रोनस फंक्शन असं द्यावं लागतं. ठीक आहे. तर याच्यानंतर काय होणार आहे, आता हा जो प्रॉमिस आलेला आहे, ठीक आहे, त्या प्रॉमिसला आपण अवेट करतोय. ठीक आहे. इथं देनची गरज नाही. ठीक आहे. जेव्हा आपण अवेट केलं, तर अवेट केल्यानंतर आपण पाहूया काय होतंय. डॉट देन. ठीक आहे. इथे मी व्हॅल्यू घेतोय कन्सोल डॉट लॉग रिझल्ट आणि हा जो रिझल्ट आहे तो इथे आलेला. तुम्ही बघू शकता इथे आय एम फ्रॉम प्रॉमिस जे आहे ते पहिल्यांदा प्रिंट झालं मित्रांनो, आणि आय एम फ्रॉम डिस्प्ले जे आहे ते नेक्स्ट लाईनला प्रिंट झालेले. ठीक आहे. काय केलेलं आहे आपण या प्रॉमिसला संपण्यासाठी किंवा जो काही आता हे रिझॉल्व करेल किंवा रिजेक्ट करेल, याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट घेण्यासाठी आपण इथे थांबलोय. ठीक आहे. अवेटने काय केलंय, आपण इथे थांबलोय. तर थांबल्यानंतर इथे ऍक्च्युली आपलं जे रन टाइम आहे ते रन टाइम इथे वेट करतं. ठीक आहे. या प्रॉमिसला रिझॉल्व होण्यासाठी, आयदर रिझॉल्व और रिजेक्ट. ठीक आहे. तर हा प्रॉमिस जो आहे तो आता आपल्या केसमध्ये रिझॉल्व झालेला आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते आय एम फ्रॉम प्रॉमिस हे प्रिंट झालेले आहे. कळालं. तर तुम्ही ते बघू शकता, फर्स्ट लाईनला आय एम फ्रॉम प्रॉमिस आणि सेकंड लाईनला आय एम फ्रॉम डिस्प्ले हे प्रिंट झालेले आहे. तर एसिंग आणि अवेट कीवर्डचा यूज करून तुम्ही अशा पद्धतीचं जे काही एसिंग कॉल आहेत ते कॉल तुम्ही अं, ठीक आहे, त्या कॉलसाठी तुम्ही थांबू शकता. जसं की काही एपीआय कॉल असतात. ठीक आहे. एपीआय कॉल्समध्ये कसं, आता याच्यामध्ये तुम्ही सिंगल थ्रेडेड जे बिहेवियर आहे जावास्क्रिप्टचं, ते सिंगल थ्रेडेड तुम्ही बिहेवियर इथे कायम ठेवू शकता. कारण की कसं असतं, हे जे थ्रेड आहे, आता हा थ्रेड रन झालेला आहे, तर आपण त्या पर्टिक्युलर थ्रेडसाठी जो आहे आपण थांबतोय. आपण थांबल्यानंतर ते थ्रेड जेव्हा कंप्लीट होईल, ते कंप्लीट झाल्यानंतर आपण नवीन थ्रेड चालू करतोय, नवीन टास्क चालू करतोय, या डिस्प्ले नावाच्या फंक्शनला कॉल करायची. ठीक आहे. तर सिंगल थ्रेडेड तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आणि जोपर्यंत हा प्रॉमिस
कंप्लीट होत नाही, फुलफिल होत नाही, तोपर्यंत तुम्ही एखादा लोडर वगैरे दाखवू शकता, जसं की एपीआय कॉलमध्ये आपण दाखवतो. एपीआय कॉल जे असतात ते एसिंग फंक्शन असतात आणि त्याच्यासाठी आपण अवेट सुद्धा करतो आणि अवेट रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण एक आपलं लोडर सुद्धा तिथे दाखवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एसिंग आणि अवेट हे दोन फंक्शन असतात. दोन कीवर्ड आहेत. तर एवढं लक्षात ठेवायचं की अवेट जे आहे, अवेट तुम्ही जेव्हा यूज करता तेव्हा तुम्हाला त्या फंक्शनला एसिंग कीवर्ड असणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, अवेट कीवर्ड. आणि जेव्हा तुम्ही अवेट करता तर अवेटसाठी तुम्हाला एसिंक्रोनस फंक्शनच तुम्हाला अवेट करता येतं. ठीक आहे, एसिंक्रोनस फंक्शनसाठीच तुम्हाला अवेट कीवर्ड हा वापरता येतो. म्हणजेच जर तुम्हाला एसिंक्रोनस फंक्शन जर कॉल करायचं असेल, कॉल केल्यानंतर त्या एसिंक्रोनस फंक्शनसाठीच तुम्हाला अवेट करता येतं. जर ते फंक्शन एसिंक्रोनस नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला अवेट करता येत नाही. किंवा जर तो फंक्शन जो आहे एखादा प्रॉमिस वगैरे रिटर्न करत नसेल, तर तुम्हाला अवेट. आता फॉर एक्झाम्पल आता हे प्रॉमिसच्या ऐवजी मी काय करतो, आता इथे कन्सोल लॉग करतो. कन्सोल लॉग करतो टेस्ट. ठीक आहे. तर या टेस्टसाठी सुद्धा हे जे आहे, आता हे प्रॉमिसच रिटर्न करते. एसिंक म्हणजे प्रॉमिस. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथे प्रॉमिस ऑफ वाईड. ठीक आहे. तर सेम बिहेवियर आहे, टेस्ट आणि आय एम फ्रॉम डिस्प्ले. पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. एसिंक आणि अवेट मध्ये जे डिफरन्सेस मी तुम्हाला सांगितलेत तुम्हाला कळालेच असतील अशी मी आशा करतो. आणि व्हिडिओ आतापर्यंत शेवटपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.